नमस्कार. मी संजय मित्रगोत्री. ऑडिओ वाचनालयमध्ये आपलं स्वागत आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आत्मचरित्र अर्थात माझी आत्मकथा या पुस्तकाचं हे ऑडिओ बुक आहे. आपणास हे ऑडिओ बुक आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. भाग 16 राऊंड टेबल कॉन्फरन्स. भाग 1. आता आपणा सर्वांची आणि माझी जवळजवळ 5-6 महिने भेट होणार नाही या विचारानं माझं हृदय भरून येतं. गेल्या 2 वर्षात माझ्याकडनं जी काही थोडीफार कामगिरी झाली असेल त्याला हजारो सद्गृहस्थांनी मदत केली नसती तर माझ्या एकट्याच्या हातनं काहीच झालं नसतं. मी केलेल्या कामगिरीच्या वाट्यापैकी कायदे काउन्सिलमधल्या माझ्या कामात माझे मित्र डॉक्टर सोळंकी यांनी जास्त सहाय्य केलं. 1926 साली गव्हर्नरनं मला बोलावून विचारलं, मला अस्पृश्य वर्गातर्फे डॉक्टर सोळंकी यांना मुंबई कायदे काउन्सिलमध्ये निवडलं तर त्यांचं आणि तुमचं काउन्सिलमध्ये जमेल की नाही. यावर मी उत्तर दिलं की डॉक्टर सोळंकी हे चांगले सुशिक्षित असल्यानं काउन्सिलमध्ये आमचं जमेल. मी थोडासा उद्धट आणि रागीट असाय. काउन्सिलमध्ये असताना डॉक्टर सोळंकी यांच्याशी वागताना कसे दोष माझ्याकडनं घडले असतील, परंतु डॉक्टर सोळंकींनी मनात काही एक न बाळगता मनोभावे मदत केली आहे आणि म्हणून काउन्सिलच्या सर्व कामाचं श्रेय डॉक्टर सोळंकी यांनाच आहे. काउन्सिलच्या बाहेरच्या गोष्टीत समता संघानं मला फारच मदत केलेली आहे. श्री देवराव नाईक यांनी आजपर्यंत मला केलेल्या मदतीवरनं मी त्यांना माझा उजवा हात मानतो. मला खात्री आहे की जरी मी 5-6 महिन्यांसाठी परदेशात जात असलो तरी एकमेकांच्या सहवासानं आमचं इतकं तादात्म्य झालेलं आहे की माझ्या मागं श्री नाईकच काम करू शकतील. दुसरे माझे समता संघाचे मित्र श्रीयुत प्रधान, कद्रेकर, कवळी इत्यादी मंडळींनी बरीच मदत केलेली आहे. श्री शंकररावांसारखा आधारस्तंभ दुसरा कुणीच नव्हता. सार्वजनिक कार्याला पैसा आवश्यक असतो, परंतु सुरुवातीला मी काढलेल्या सोलापूर बोर्डिंगच्या वेळी माझ्याजवळ फक्त 500 रुपये होते. नंतर एका ज्यू मित्राला ₹1000ची प्रॉमिसरी नोट लिहून देऊन या बोर्डिंग संस्था सुरू केल्या. त्यात श्री शंकररावांनी फार मदत केली. प्रेस घेण्यासाठी त्यांनी 1800 रुपये मदत केली आहे. आजपर्यंत अस्पृश्य वर्गासाठी जी थोडी बहुत कामगिरी माझ्याकडून झाली आहे तिच्या श्रेयाचे अनेक लोक वेगवेगळ्या कामातले सहकारी भागीदार आहेत. माझ्या मित्रांना आणि सहवासातल्या मंडळींना असं वाटतं की माझा स्वभाव काव्यमय नाही. मीही असंच समजतो, पण माझा स्वभाव अगर वृत्ती काव्यमय नसली तरी माझा आयुष्यक्रम, माझं जीवन म्हणजे एक अपूर्व आणि प्रचंड असं काव्यच बनत चाललं नाही का. हिंदुस्थानातल्या एका अस्पृश्याचं महाराचं पोर पुढं गोलमेज परिषदेत बसेल आणि राष्ट्राचं भवितव्य निर्माण करण्याच्या चर्चेत प्रामुख्यानं भाग घेईल हे कुणाला तरी शक्य वाटलं असतं का. कल्पनेची भरारी लुळी पडावी, तिलाही आकलन करता येऊ नये इतकी ही घटना काव्यमय आणि चमत्कृतीपूर्ण नाही का. ज्याला अद्भुतरम्य काव्य उर्फ रोमांस म्हणतात त्यात माझ्या या आयुष्यक्रमापेक्षा अधिक अद्भुत असं दुसरं काय असू शकणार. इतरांना शक्य नाही, पण बडोदा महाराजांच्या औदार्यानं प्रथमच मी जेव्हा शिक्षणाकरता न्यूयॉर्कला जाण्यासाठी निघालो तेव्हा सुद्धा पुढं असं काही घडेल विद्यार्जन करून स्वतःचं हित साधण्याच्या उद्देशानं सुरू झालेला माझा जीवनक्रम इतक्या अल्पावधीत माझ्या मुख्या आणि पददलित जनतेच्या आयुष्यक्रमाशी
आणि सुखदुःखाशी एकजीव होण्या इतका सार्वजनिक आणि महत्त्वपूर्ण बनेल याची खुद्द मला स्वतःला अंधूक देखील कल्पना नव्हती. माझ्या जनतेच्या माझ्याविषयीच्या या अलोट प्रेमाला मी पात्र आहे असं मला कधीही वाटत नाही. ज्याला दैव अगर भवितव्य म्हणतात त्या भवितव्याचाच हा खेळ असून तिच्या पूर्वसंकेतानुसार माझ्या एरव्हीच्या खाजगी महत्त्वहीन आणि काव्यहीन जीवनक्रमाला सांप्रतचं वळण आणि महत्त्व एकसारखं प्राप्त होऊन राहिलं असावं असं मला वाटू लागलंय. ते काहीही असो, पण माझ्या जनतेच्या उद्धाराचं एक साधन आणि निमित्त म्हणून परमेश्वरानं आज मला हाताशी धरलंय. या जाणीवेनं प्राप्त होणारं समाधान इतकं दुर्मिळ आहे की ते फारच थोड्या भाग्यवंतांच्या वाट्याला येत असे. संकेतानुसार मजवर पडलेल्या या जबाबदारीला आणि माझ्या लोकांच्या मजविषयीच्या प्रेमविश्वासाला स्वतःला सर्वतोपरी पात्र बनवावं हे मला माझं आद्य कर्तव्य वाटत आहे. आपण दिलेली थैली आणि मानपत्र मी स्वीकार करतो, परंतु थैलीतल्या रकमेचा आपल्या खाजगी कामाकरता मुळीच उपयोग करायचा नसून ज्या गरीब समाजाकडनं ही थैलीची रक्कम जमा झाली आहे त्याच गरीब जनतेच्या कामी तिचा उपयोग होणं इष्ट आहे. अखिल भारतीय दलित काँग्रेसच्या मध्यवर्ती संघटनेच्या खर्चाकरता मुंबई इलाक्यातर्फे वर्गणी जमवून देण्याचं मी कबूल केलंय. त्याकरता सदरील रकमेचा उपयोग करावा. बाकी रकमेचा दुसऱ्या तऱ्हेनं उपयोग होणार आहे. आपलं बंद पडलेलं बहिष्कृत भारत पत्र पुन्हा सुरू करावं अशी माझी इच्छा आहे. सद्यस्थितीचं निरीक्षण करून त्याचे लेख सदर पत्रात येतील. पत्राचं नाव बदलण्याचा मी निश्चय केलाय, कारण नावामुळं बरेच लोक आपलं पत्र घेत नसत आणि आपलं म्हणणं काय आहे हे सर्वांना समजावं हा जो आपला उद्देश आहे तो साधला जात नसे. यासाठी नाव बदलण्याचं मी निश्चित केलंय. पत्राचं नाव जनता. पहिला अंक 30 नोव्हेंबर रोजी निघाला. जनता असं नाव ठेवून त्याचं संपादकत्व श्री देवराव नाईक यांच्याकडेच राहील. सदर पत्राला वर्गणीदार मिळवून देण्याची कृपा करावी. थैलीच्या रकमेतला काही भाग मी चालवलेल्या बोर्डिंगांना मदत म्हणून द्यावा. वरीलप्रमाणे थैलीच्या पैशाचा विनियोग केला जाईल. राऊंड टेबल कॉन्फरन्ससाठी विलायतेत जाण्या येण्याचा डॉक्टर आंबेडकरांचा खर्च इंग्रज सरकार देणार असेल तर मग ही थैली कशासाठी असं आपल्यापैकी काही जणांना वाटणं स्वाभाविक आहे. परंतु ज्यावेळी मला आपल्या मदतीची जरुरी होती त्यावेळी सुद्धा जिथं मी आपल्या मदतीची अपेक्षा केली नाही त्या मला आज माझ्या खासगी कामासाठी तुमच्या मदतीची गरज नाही. गरज लागेल तेव्हा मी अवश्य मागे. मी राऊंड टेबल कॉन्फरन्सला जाणार आहे. त्या परिषदेपासून निदान अस्पृश्य वर्गाचा तरी फायदा झाल्या वाचून राहणार नाही. परंतु लोकांनी या परिषदेवर बहिष्कार घातलाय. मला त्यांना विचारायचं आहे की जर दोन पक्षात लढाई जुंपली तर तहाची भाषा बोलणं काय वालतंय. आज सरकार आणि काँग्रेस यांच्यामध्ये निकराचा लढा चालू आहे. काँग्रेसच्या चळवळीमुळं सरकारचं नुकसान होत आहे. दोन्ही पक्ष हप्ताला पेटले असता कुणीतरी मध्यस्थी केल्यानं तडजोडीचा मार्ग राऊंड टेबल कॉन्फरन्सद्वारे निघू शकेल. या परिषदेपासून काही निष्पन्न होणार नाही असं सांगण्यात येत आहे, परंतु मला तसं वाटत नाही. ज्यांना ही परिषद अपयशी होईल असं वाटत असेल त्यांना असं विचारणं आहे की या परिषदेत अपयश कसं आणि का येईल. सध्या हिंदू, मुसलमान, अस्पृश्य या सर्वांना स्वराज्य मिळत असल्यास पाहिजे. नागपूर इथं नुकत्याच झालेल्या अखिल दलित काँग्रेसनं तसा ठरावही पास केलाय. सर्वांची एकवाक्यता आहे. मतभेद एकाच गोष्टींवर आहे आणि तो हा की स्वराज्य कोणत्या पद्धतीवर घ्यायचं.
अल्पसंख्याक लोकांचे संरक्षण होऊन त्यांना कोणत्याही परीनं सामाजिक, धार्मिक, राजकीय सत्ता मिळेल, सर्व हिंदू मानव प्राणी मात्र स्वतंत्र असू शकतील, असं आज स्वराज्य हवंय. परंतु वाद स्वराज्यानं मिळणारी सत्ता सर्व समाजामध्ये योग्य रीतीनं विभागली जावी की एखाद्या विशिष्ट वर्गाच्या हातीच ती राहावी, या संबंधाने दलित समाज, मागासलेला वर्ग आणि अल्पसंख्याकांचा वर्ग यांचं समाधान करण्याच्या कामी पुढारलेल्या वर्गांनी आणि बहुसंख्याक समाजांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवला तर आपसातला वाद मिळणं अशक्य नाही. आपल्याला आवश्यकतेमागेनच, परंतु त्याबरोबरच देशाला स्वराज्य द्यावं असा ठराव असल्यास त्याला मी पाठिंबा देणार आहे. या देशाची सर्व तऱ्हेनं उन्नती होऊन हा देश उच्चपदाला चढावा असं काँग्रेसप्रमाणे आम्हालाही वाटतं. शेवटी मी राऊंड टेबल कॉन्फरन्स आटोपल्यानंतर दुसरं काम करू इच्छितो ते हे की लोकमत जागरूक करणं हे फार महत्त्वाचं आहे. काँग्रेसची चळवळ अमेरिका, जर्मनी इत्यादी साऱ्या देशभर होते. तद्वतच आपल्या अस्पृश्यांचं दुःख परक्यांच्या वेशीवर टांगलं पाहिजे आणि मी प्रमुख पुढाऱ्यांच्या भेटी घेऊन आपलं दुःख त्यांच्या पुढं मांडी. इतकंच नव्हे तर जमल्यास लीग ऑफ नेशन्स पुढंही मी अस्पृश्यांचा प्रश्न मांडणार आहे. आणि अस्पृश्यांना सध्या पोलिसाच्या आणि लष्कराच्या नोकरीत मज्जावय तो काढून टाकण्यासाठी खास प्रयत्न करी. मला आपण सर्वांना शेवटची एकच विनंती करायची आहे, ती ही की आपणा सर्वांनी एकोप्यानं आणि ऐक्यानं वागण्याचा प्रयत्न करायला हवा. आपणामध्ये आपापसात पुष्कळसे गट पडलेले. गेल्या 2-4 वर्षात एक अगदीच आगळं दृश्य माझ्या नजरेला पडलं, ते हे की दरेक मनुष्य आपण स्वतःला पुढारी म्हणून मिरवू इच्छितो. ही फार वाईट गोष्ट आहे. यापुढं हा प्रकार आपण बंद करावा अशी माझी विनंती आहे. आपल्या पुढं इतक्या अडचणी आणि कामाचे इतके डोंगर पडले की त्यांच्या निवारणार्थ एक जिल्हा अगर एक इलाका सुद्धा काही करू शकणार नाही. तर अखिल दलित बंधूंनी आपापसातले मतभेद बाजूला सारून खांद्याला खांदा लावून कार्याला लागावं, यातच आपलं हित आहे. माझ्याकडं डॉक्टर सोळंकी आणि श्री नाईक यांच्या मताप्रमाणे वागून समाजात झालेली जागृती वाढीला लावण्याचं कार्य आपणा सर्वांवर सोपवून मी रजा घेतो. अस्पृश्य आणि मुसलमानवादी अल्पसंख्याक समजतात आणि हिंदू काँग्रेस वगैरे बहुसंख्य समाजात पडलेली तेढ अद्याप कायम आहे. निरनिराळ्या 5 अल्पसंख्याक समाजांनी एकमतानं जो मसुदा सादर केला होता, त्याकडं तडजोडीचा एक प्रयत्न या दृष्टीनं पाहण्याऐवजी तो आम्हाला देण्यात आलेला निर्वाणीचा खलिता आहे असं समजून त्याचा काँग्रेस आणि हिंदू महासभा वगैरे बहुसंख्याक वर्गांच्या प्रतिनिधींनी विरोधपूर्वक अवधेर केल्यामुळं ती तेढ अधिकच वाढलीये. का कुणास कळे, पण गांधीजींच्या विरोधाचा पारा अस्पृश्यांच्या वतीनं मी केलेल्या मागण्यांच्या बाबतीत जरा खाली उतरलेला दिसतो. आपण जर निश्चयपूर्वक वागलो तर मुंडी जाईपर्यंत अस्पृश्यांच्या मागण्यांना विरोध करण्याची स्वतःची प्रतिज्ञा शब्दशः खरी करण्याचा आकाताईपणा गांधीजी सुद्धा दाखवणार नाही असं मला वाटतं. काल रात्री पुन्हा एकदा माझी आणि गांधीजींची मुलाखत झाली. या मुलाखतीचा योगायोग मैसूरचे दिवाणसाहेब सर मिर्झा इस्माईल यांच्या खटपटीनं घडून आला. माझ्याशी वागण्याच्या बाबतीत गांधीजींनी स्वीकारलेलं धोरण अनावश्यकपणे चुकीचं आहे असं बऱ्याच तिऱ्हाईत आणि निपक्षपाती गृहस्थांना वाटतंय. गांधीजींच्या वागण्यात ज्यांना चूकच दिसत नाही असे महात्मा वेडे लोक त्याचप्रमाणे अस्पृश्यांना स्वयंनिर्णयाचा हक्क मिळाल्यास आपलं हुकमी बहुमत आपल्या हातात राहणार नाही
अशी त्यांना मतलबी भीती वाटत असते. हिंदू प्रतिनिधी सोडून दिले तर गांधीजींनी माझ्या बाबतीत स्वीकारलेलं धोरण निपक्षपातीपणाचंही नाही आणि मुत्सद्देपणाचंही नाही. ती गोष्ट ओळखणारी विचारी मंडळी इथंही बरीच आहेत. गांधीजींनी मला विचारलं की तुम्ही अस्पृश्यांच्या हितसंरक्षणासाठी ज्या मागण्या सादर केल्या आहेत त्यात कमी अधिक फेरबदल करायला तुम्ही तयार व्हाल का? यावर मी म्हणालो की कोणताही यथायोग्य फेरबदल करायला मी आणि माझे इतर सहकारी मित्र आणि अस्पृश्य समाजातले विचारी नेहमीच तयार आहोत, असं आपण बेलाशक धरून चला. हे ऐकून गांधीजींनी आपली नवी योजना माझ्या पुढं मांडली. त्यांच्या या योजनेप्रमाणे संयुक्त मतदार पद्धतीनुसार सार्वत्रिक निवडणुकांकरता उभा राहिलेला एखादा अस्पृश्यवर्गीय उमेदवार जर निवडून आला नाही तर त्यानं कोर्टात फिर्याद दाखल करावी आणि कोर्टाला सिद्ध करून दाखवावं की मी आणि माझ्या विरुद्ध उभा राहून निवडून आलेला हा स्पृश्यवर्गीय उमेदवार हे आम्ही दोघंही इतर सर्व बाबतीत सारख्या योग्यतेचे असूनही केवळ माझा अस्पृश्य जातीयत्वामुळे मी निवडून न येता हा निवडून आला. कोर्टाला ही गोष्ट पटून त्यानं तसा निर्णय दिल्यास स्पृश्यवर्गीय हिंदू प्रतिनिधीची निवड रद्द करण्यात यावी आणि त्याच्या जागी कोर्टाच्या निकालानं ठरलेल्या पण हिंदू बहुमतानं पराजित झालेल्या या अस्पृश्य उमेदवाराची वर्णी लावण्यात यावी. ही योजना इतकी विलक्षण अव्यवहार्य आहे की ती सुचवण्यास केवळ गांधीजीच ठरू शकले. मी क्षणमात्र हसलो. मला वाटलं की गांधीजींचा हा एक विनोद आहे, पण त्यांच्या चेहऱ्यावर तशी थट्टा मस्करी अगर विनोदाची छटा दिसली नाही. त्यांनी मला गंभीरपणे प्रश्न केला, माझी ही योजना तुम्हाला कशी काय वाटते? मी शांतपणे म्हटलं, बिलकुल पटत नाही. त्यांनी विचारलं, का? मी म्हटलं की आपली ही योजना अत्यंत अव्यवहार्य आहे. झालं. आमची ही मुलाखत येणेप्रमाणे निकालात निघाली. मी गांधीजींचा निरोप घेऊन परत आलो, पण या निष्फळ ठरलेल्या मुलाखतीत गांधीजींच्या बाबतीत एक आशेचा किरण मला दिसू लागला. मी देतो तेवढ्यावर अस्पृश्य समाजानं कृतज्ञतापूर्वक संतुष्ट राहिलं पाहिजे. अधिकोत्तर त्यांना या बाबतीत प्राण गेला तरी काही सुद्धा मिळू देणार नाही. सार्वत्रिक मतदानाच्या हक्काशिवाय अस्पृश्यांकरता राखीव जागांची वगैरे कसलीही खास आणि कायदेशीर सवलत मिळता कामा नये, कारण त्यात त्यांचाच घात आहे वगैरे प्रकारच्या आपल्या जुन्या आणि आरंभीच्या विचारसरणीत ते फेरबदल करू शकतात. अव्यवहार्य का असेना, पण कसल्या तरी निराळ्या आणि खास अशा कायदेशीर योजनेची कल्पना ते संभवू शकतात. ही गोष्ट तसं पाहता काही कमी आशादायक नाही. प्राण गेला तरी बेहत्तर, पण अस्पृश्यांकरता हिंदूंहून वेगळे असं मी काहीही मिळू देणार नाही. या आपल्या निश्चयापासून गांधीजी ढळू शकतात, एवढंच या मुलाखतीनं सिद्ध केलं. गांधीजींनी आरंभीच आपले प्राण पणाला लावण्याची प्रतिज्ञा या बाबतीत तरी निदान करायला नको होती. दुसरा आमच्या समोर असलेला चर्चेचा विषय म्हटला म्हणजे हिंदू प्रतिनिधी आणि सरकार यामध्ये हिंदुस्थानची राजकीय प्रगती कोणत्या पद्धतीनुसार झाली पाहिजे या बाबतीत उत्पन्न झालेला लढा होय. सरकार तूर्त फक्त प्रांतीय स्वायत्तता देण्याच्याच विचारात आहे. मध्यवर्ती सरकारची जबाबदारी हिंदुस्थानच्या स्वाधीन करायला सरकार आज तयार नाही. पण या भांडणामुळं या जबाबदारीच्या स्वराज्याची अंतिम मर्यादा कोणती आणि संरक्षक बंधनाचं निश्चित स्वरूप काय, हा जो मुख्य महत्त्वाचा प्रश्न आहे तो तसाच बाजूला पडून राहिलाय. आम्ही अल्पसंख्याकांनी असं धोरण स्वीकारलंय की जबाबदारीचं स्वराज्य प्रांतिक आणि मध्यवर्ती अशा पद्धतीनं आम्हालाही पाहिजे, पण जातीविशिष्ट प्रश्नांचा निकाल लागेपर्यंत त्याचा तपशिलाचा विचार करता येणार नाही. 5 नोव्हेंबरला दुपारी सर्व प्रतिनिधींना राजेसाहेबांमार्फत चहा पार्टीचं आमंत्रण होतं.
गांधीजी आदी करून सर्व हिंदू संस्थानिक आणि युरोपियन प्रतिनिधी हजर होते. बादशहाशी 2-4 शिष्टाचाराचे शब्द बोलण्यासाठी सरासरी 8-10 इस्मांची आधीच निवड करण्यात आली होती. मी त्यापैकी एक होतो. राजेसाहेबांशी बोलण्याकरता जाण्याची जेव्हा माझ्यावर पाळी आली, तेव्हा लहानपणी पहिल्या दिवशी मास्तरांसमोर उभं राहताना जसं वाटत होतं तसं मला वाटू लागलं. राजेसाहेबांशी काय बोलावं आणि त्यांना काय सांगावं हेच मला समजेना. क्षणभर मी अगदी गोंधळल्यासारखा झालो. पण राजेसाहेबांनी माझी काळजी दूर केली. त्यांनीच प्रथम हिंदुस्थानातल्या अस्पृश्य जनतेची एकंदर परिस्थिती आणि आयुष्यक्रम कशा प्रकारचा आहे यासंबंधी विचारपूस केली. मी त्यांना शक्य तितक्या थोड्या पण निश्चित शब्दात अस्पृश्य जनतेच्या परिस्थितीची माहिती सांगितली. खुद्द राजेसाहेबांच्या ऐकिवात मी सांगितलेल्या गोष्टींपैकी बऱ्याच गोष्टी असाव्यात असं मला वाटत असल्याचं त्यांच्या बोलण्यावरनं दिसलं. मी सांगितलेली हकीकत ऐकत असतानाच त्यांचे ओठ आणि हातपाय थरथर कापत होते. इतका त्यांच्या मनोभावनेला धक्का बसला. माझं शिक्षण कसं आणि कुठं झालं, माझे वडील काय करत होते वगैरे विचारपूस राजेसाहेबांनी अगदी आस्थापूर्वक केली. परवा मुख्य प्रधानाबरोबरही माझे बराच वेळ बोलणं झालं. सर्वसाधारण परिस्थितीचा आणि तिला धरून अस्पृश्य समाजाला कोणत्या गोष्टी हितावह होती यासंबंधीचा या मुलाखतीत आम्ही विचारविनिमय केला. येत्या 10 तारखेला इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अफेअर्स या संस्थेच्या सभागृहात माझं भाषण झालं. अल्पसंख्याक समाजाच्या प्रतिनिधींनी आपापली बाजू ब्रिटिश जनतेसमोर मांडण्याची संधी द्यावी या हेतूनं हा कार्यक्रम मुद्दाम ठरवण्यात आला होता. मी माझ्या भाषणात अस्पृश्यांच्या वतीनं पुढं मांडण्यात आलेल्या मागण्यांची आवश्यकता आणि उपयुक्तता आजच्या परिस्थितीत का आणि कशी आहे त्याचं सप्रमाण विवेचन केलं. सर मोहम्मद शफींनी मुसलमानांची बाजू मांडली. सरदार उज्ज्वल सिंग शिखांच्या वतीने बोलले. सर हरबत्तार यांनी युरोपियन समाजाच्या मागण्यांचं समर्थन केलं. हा कार्यक्रम चांगला यशस्वी झाला. ब्रिटिश जनतेपुढं काँग्रेसच्या आणि बहुसंख्य हिंदू समाजाच्या वतीनं गांधीजी वगैरे प्रतिनिधींनी आपली एकतर्फी बाजू मांडली होती. दुसरी बाजूही त्यांच्या पुढं येणं जरूर आणि ओघप्राप्तच होतं. जातीविशिष्ट प्रश्नांच्या बाबतीत गांधीजींची वृत्ती आणि धोरण काय आहे याचा खरा आणि स्पष्ट पुरावा त्यांनी घटना समिती फेडरल स्ट्रक्चर कमिटीत जे भाषण केलं त्यावरून आम्हाला लागला. फेडरल कायदेमंडळाची रचना कशी असावी, त्यांच्या कशा प्रमाणात आणि कोणत्या तत्वांवर सभासदांची निवड करण्यात यावी या प्रश्नांवर आमची चर्चा चालली होती आणि त्यावेळेला गांधीजींचं आणि जातीविशिष्ट प्रश्नासंबंधीचं धोरण प्रकट झालं. काँग्रेसचा प्रतिनिधी या नात्यानं फक्त मुसलमान आणि शीख या समाजाला स्वतंत्र प्रतिनिधित्व द्यायला आम्ही तयार आहोत आणि अस्पृश्यादी इतर अल्पसंख्याक समाजांनी केवळ सार्वत्रिक मतदान प्राप्तीच्या आश्वासनावरच संतुष्ट राहिलं पाहिजे. त्यांना इतर कोणत्याच सवलती मिळणार नाहीत आणि मिळण्याचं कारण नाही असा स्पष्ट खुलासा गांधीजींनी आपल्या भाषणातनं केला. माझ्या भाषणानंतर गांधीजींचं हे भाषण झाल्यामुळं त्यांचं हे धोरण कसं आणि का चुकीचं आहे याचं स्पष्टीकरण करून त्यांच्या मुद्द्यांना समप्रमाण उत्तर देण्याची संधी मला मिळाली नाही आणि तो प्रश्न तात्पुरता तसाच पडून राहिला. 26 सप्टेंबरला मायनॉरिटीज सबकमिटीची बैठक सुरू व्हायची होती. हा दिवस जवळजवळ येऊ लागला होता. एक दिवस श्री देवीदास गांधी म्हणजेच गांधीजींचे चिरंजीव आले आणि मला म्हणाले की माझे वडील तुम्हाला भेटू इच्छितात. मी बरं म्हटलं आणि सौ सरोजिनी नायडू यांच्या बिऱ्हाडी आधी ठरलेल्या वेळी आणि संकेतानुसार गांधीजींची भेट घेतली. आपल्या नेहमीच्या पद्धतीनं ते मला म्हणाले, सांगा तुम्हाला काय पाहिजे.
आम्हाला काय पाहिजे हे यापूर्वी इतक्या स्पष्टपणे आणि जाहीरपणे सांगण्यात आलं होतं की तोच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला जावा आणि तीच उत्तरं पुन्हा पुन्हा देण्याची वेळ यावी, ही गोष्ट काही विशेष समाधानकारक अगर आशाजनक अशी नव्हती. तरी पण अस्पृश्यांच्या वतीनं त्यांच्याकरता मी काय मागतो आणि का मागतो याची यथोचित कल्पना गांधीजींना अद्यापही आली नसल्यास ती करून द्यायला आपलं काही बिघडत नाही असा विचार करून मी माझ्या मागण्यांचा सविस्तर आणि सप्रमाण पाढा गांधीजींपुढं वाचून दाखवला. संध्याकाळच्या 8 वाजल्यापासून रात्रीच्या 11 वाजेपर्यंत म्हणजे बरोबर 3 तास मुलाखत चालू होती. गांधीजी सूप काढत होते आणि माझं म्हणणं लक्षपूर्वक ऐकत होते. मधून मधून ते मला प्रश्नही विचारत होते. आपल्या मतांचा थांग त्यांनी मला लागू दिला नाही, पण माझं म्हणणं काय आहे हे त्यांना स्पष्टपणानं कळालं. असा माझा हेतू असल्यामुळं त्यांच्याप्रमाणे मला माझे विचार झाकून ठेवण्याचं काहीच प्रयोजन नव्हतं. वास्तविक पाहता गांधीजींनी माझ्याशी तशीच मोकळ्या मनानं चर्चा करायला हवी होती. प्रतिपक्षाचे विचार त्याच्या तोंडून वधवून द्यावे, पण आपल्या विचारांचा ठाव मात्र त्याला कळू देऊ नये, ही चाणक्यनीती एरवी मुत्सद्दीपणाचं लक्षण समजली जाते, पण प्रसंगी ती अप्रासंगिक आणि अकारण होती. माझ्या मनात असतं तर हा डाव मलाही खेळता आला असता, पण त्यानं काय साध्य होणार होतं? माझ्या मागण्यांना विरोध करणं काँग्रेस आदेशानुसार गांधीजींना प्राप्त होतं असं घटकाभर जरी गृहीत धरलं तरी तसं देखील मोकळ्या मनानं आणि विश्वासपूर्वक चर्चा करून त्यांना करता आलं असतं. त्यांचा विरोध मी मानला नसता, पण त्यांच्या विरोधाची कारणं मी सहानुभूतीपूर्वक समजू शकलो असतो. पण खेदाची गोष्ट ही की मी दाखवला तसा मोकळेपणा गांधींनी याही प्रसंगी व्यक्त केला नाही. माझं सारं म्हणणं ऐकून घेतल्यावरही आपलं म्हणणं काय आहे आणि ते तसं का आहे याचा खुलासा त्यांनी केला नाही. मी त्यांना तसं करायला लावलं असतं, पण सरोजिनीबाईंनी मला खुणेनं काही न बोलण्याविषयी सुचवलं आणि सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे जुळून येईल, पण जरा दमानं घ्या असं काहीसं त्या पुटपुटल्या. मीही मग गांधीजींचं रुद्गत खुद्द त्यांच्या तोंडून तिथल्या तिथं वदवून घेण्याचा माझा विचार सोडून दिला. वेळही फार झाला होता. सरोजिनीबाईही उपाशी होत्या. 11 वाजता गांधीजींचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो. माझ्या आधी बॅरिस्टर चिनांशी त्यांची मुलाखत झाली होती आणि मुसलमानांच्या हक्कासंबंधी त्यांनी जिनांशी वाटाघाटी केल्या हे मला मागाहून समजलं. अल्पसंख्याकांच्या प्रश्नाचा विचार करण्याकरता नेमलेल्या कमिटीच्या बैठकीचा दिवस एकदाचा उगवला आणि रॅम्से मॅकडोनाल्डच्या अध्यक्षतेखाली ती बैठक सुरू झाली. मुसलमान प्रतिनिधींशी गांधीजींनी आगाऊ केलेल्या संकेतानुसार आजची बैठक तहकूब करावी आणि अल्पसंख्याकांच्या प्रश्नांची आपापसात तडजोड होण्यासाठी अधिक वेळ मिळावा अशा अर्थाचा ठराव गांधीजींनी मांडला आणि त्याला मे आगाखान यांनी पाठिंबा दिला. वास्तविक पाहता हा ठराव येण्यापूर्वी गांधीजींनी मुसलमान आणि शीख प्रतिनिधींची संमती मिळवली होती आणि त्यांना आपल्या विश्वासात घेतलं होतं. त्याप्रमाणे आमच्याशीही त्यांनी वागायला पाहिजे होतं. अधिक वेळ मिळावा या त्यांच्या ठरावाला मी अगर दुसऱ्या कुणीही विरोध केला नसता, पण अल्पसंख्याकांच्या प्रश्नाचा विचार करण्यासाठी नेमलेल्या कमिटीपुढं ठराव मांडायचा, पण त्या बाबतीत आगाऊ चर्चा मात्र मुसलमान, शीख आणि आपल्या मतांवरती हिंदू प्रतिनिधींशिवाय इतर प्रतिनिधींशी करायची नाही. इतकंच नव्हे तर मला बोलावून माझी मागणी काय आहे याची माझ्याशी 3 तास चर्चा करून आपलं स्वतःचं मत कितपत बदललंय याचा मला सुगावाही लागू न देता हा असा तहकुबीचा ठराव आणायचा आणि त्याला माझ्यासारख्यानं हरकत घेतली अगर खुलासा विचारला म्हणजे डॉक्टर आंबेडकर विरोध करतो
असा उलटा बोहाटा करण्याची संधी आपल्या अनुयायांना आणि भक्तगणांना घालायची. पण आपण शांतीत ब्रह्माचा आव आणून हिराहिताच्या दृष्टीनं हे माझं वर्तन उतावीळपणाचं आणि उद्दामपणाचं दिसेल अशी परिस्थिती आणि असा आभास उत्पन्न करायचा, या गांधी नीतीला काय म्हणायचं? पण कितीही आरोप झाले तरीही या गांधी नीतीला तोंड दिल्याशिवाय गत्यंतर नसल्यामुळं गांधी आगाखानांच्या या ठरावाला विरोध करण्यासाठी मी उभा राहिलो. गांधीजींनी ज्या अर्थी अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ आणि राखीव जागा वगैरे सवलती देण्याचं जाहीरपणे नाकारलं, त्या अर्थी अस्पृश्यांच्या वतीनं त्यांच्याशी वाटाघाटी करण्यासारखं आता काही उरलं नाही आणि म्हणून त्या कमिटीनंच आधी आमच्या मागण्यांचा विचार करणं इष्ट आणि न्यायतः आवश्यक आहे, असं मी सांगितलं. माझा विरोध पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाल्यासारखे दिसले. कमिटीनेच अध्यक्ष आणि मुख्य प्रधान मिस्टर मॅकडोनल्ड यांनी गांधीजींकडे पाहिलं आणि मी घेतलेल्या हरकतीला आपण उत्तर द्यावं अशी त्यांनी गांधीजींना सूचना केली. पण माझ्या सरळ प्रश्नांना सरळ उत्तरं देण्याऐवजी काँग्रेसच्या या निर्णयामुळं मी असा बांधलो गेलोय आणि काँग्रेसनं अस्पृश्यांकरता काय काय केलंय आणि काय काय करण्याचं ठरवलंय असं आढेवेढे घेत गांधीजींनी लांबलचक भाषण दिलं. पण त्यानं कुणाचंच समाधान होईल असं दिसत नाही, असं त्यांचं त्यांनाच वाटल्यामुळं जणू ते शेवटी मला म्हणाले की काँग्रेस फक्त मुसलमान आणि शीख या दोन समाजांना स्वतंत्र प्रतिनिधित्व द्यायला तयार आहे. अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ, अगर राखीव जागा वगैरे हिंदूंहून वेगळ्या अशा जातीविशिष्ट सवलती द्यायला काँग्रेस कबूल नाही. असं असलं तरी मुसलमानादी अल्पसंख्याक समाजाच्या प्रतिनिधींनी तुमच्या मागण्या जर कबूल केल्या तर त्यांना काँग्रेसच्या वतीनं मान्यता देण्याचा अधिकार माझ्या हाती आहे, कारण काँग्रेसचा निर्णय तसा लांबलचक आहे. गांधीजींकडून असं आश्वासन मिळाल्यावर तहकुबीच्या त्यांच्या ठरावाला विरोध करण्याचं मला कारण उरलं नाही. मी माझा विरोध मागं घेतला. यानंतर विशेष असं काही घडलेलं दृष्टोत्पत्तीस आलं नाही. फक्त मुसलमान प्रतिनिधींशी गांधीजींच्या 2-3 वेळा गाठीभेटी झाल्या. इतर अल्पसंख्याक समाजाच्या प्रतिनिधींशी त्यांनी काही विचारविनिमय केला नाही. पण एक दिवस आम्हाला, म्हणजे मी, ख्रिश्चन, अँग्लो इंडियन वगैरे समाजाच्या प्रतिनिधींना गांधीजींकडून औचित आमंत्रण आलं. त्याप्रमाणे आम्ही गांधीजींना जाऊन भेटलो. तुम्हाला काय पाहिजे हा प्रश्न पुन्हा विचारण्यात आला आणि सर्वांबरोबर मीही अस्पृश्यांच्या मागण्यांचा पुन्हा एकदा पाढा वाचला. या खेपेला पंडित मदनमोहन मालवीय तिथं होते. आमचं सर्वांचं म्हणणं ऐकून घेतल्यावर तुमच्या सर्वांच्या मागण्या मी कशा पुरवाव्यात हेच मला समजत नाही, असं गांधीजी मोठ्या तापटपणानं उद्गारले. आम्हीही अर्थात मग त्यांच्या रागलोभाची पर्वा न करता आमच्या मागण्या परत घेण्याचं नाकारलं. त्यांचा निरोप घेऊन जेव्हा आम्ही परत येऊ लागलो तेव्हा ते म्हणाले की मी आता मुख्य प्रधानांना सांगेन की आमचे मतभेद मिटत नाही आणि तडजोडीचे माझे प्रयत्न निष्फळ ठरले आणि यापुढं अधिक वेळ तहकुबी अगर तडजोडीसाठी मला नकोय. पण गांधीजींच्या या धमकावणीला भिण्याचं आम्हाला कारण नव्हतं. आमचं काय म्हणणं आहे ते प्रत्यक्ष कमिटीपुढंच आम्ही मांडण्याचं ठरवलं. पण कमिटीची बैठक जेव्हा पुन्हा सुरू झाली तेव्हा खुद्द गांधीजींनीच याही खेपेला तहकुबीचा ठराव मांडलेला पाहून मला फार आश्चर्य वाटलं. गांधीजी काहीतरीच बोलतात आणि असं विसंगतपणे का वागतात याचा विकसा उलगडा होईना. पण या खेपेला त्यांच्या या सुधारणेला मी विरोध केला नाही. या दुसऱ्या तहकुबीच्या वेळी या जातीविशिष्ट प्रश्नांची तडजोड घडवून आणण्यासाठी एक खासगी कमिटी नेमण्यात आली आणि तिच्या अध्यक्षस्थानी गांधीजींची निवड झाली. गांधीजींनी या प्रसंगी 3 योग्य आणि महत्त्वाचे प्रश्न पुढे ठेवून कार्याला व्यवस्थितपणे सुरुवात केली.
त्यांनी या कमिटीपुढं विचारार्थ मांडलेले 3 मुद्दे येणेप्रमाणे आहे. पहिला मुद्दा, कोणकोणत्या समाजांना अगर जातींना खास अगर स्वतंत्र प्रतिनिधित्वाची आवश्यकता आहे. हे प्रतिनिधी त्यांना कोणत्या पद्धतीनं म्हणजे संयुक्त अथवा स्वतंत्र मतदान पद्धतीनं मिळवणं इष्ट आहे. ज्या ज्या समाजांना स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्यात येईल त्या समाजांना प्रत्येकी किती जागा मिळाल्या पाहिजेत. या योजनेनुसार अस्पृश्य समाज, मुसलमान, शीख, हिंदी, ख्रिश्चन, अँग्लो इंडियन आणि युरोपियन्स या समाजांच्या प्रतिनिधींना आपापले विचार प्रकट करण्याविषयी गांधीजींनी सांगितलं आणि त्याप्रमाणे आम्ही प्रत्येकानं आपापली बाजू गांधीजींना त्याचप्रमाणे परस्परांना समजून सांगितली. पण या भिन्न भिन्न मागण्यांची तारतम्य बुद्धिपूर्वक सांगड घालण्याचा प्रयत्न करण्याऐवजी गांधीजींनी पुन्हा वैतागपूर्वक एकदम काखावर केल्या आणि हे सारं अशक्य दिसतं असं रागारागानं ते पुन्हा उद्गारले. हा प्रश्न मिटवण्याचा त्यांनी अंतःकरणपूर्वक मुळीच प्रयत्न केला नाही. अल्पसंख्याकाचा प्रश्न जरी अवघड असला तरी तो इतका विकोपाला खचित गेला नसता. असले प्रश्न सोडवायला लागणाऱ्या स्थिर आणि तारतम्य बुद्धीचा गांधीजींच्या ठायी स्वभावतःच असलेला अभाव आणि अस्पृश्यांच्या बाबतीत त्यांनी व्यक्त केलेला अवास्तव दुराग्रह या 2 गोष्टी या बाबतीतल्या अपयशाला मुख्यतः जबाबदार आहेत. यानंतर आणखी 1-2 वेळा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली आमच्या बैठकी झाल्या, पण गांधीजींनी आरंभीच अवसानघाती वृत्ती दाखवल्यामुळं कुणीच अंतःकरणपूर्वक या चर्चेत भाग घेतला नाही. शेवटी याही मदतीचा अवधी संपुष्टात आला. आमची तडजोड होऊ शकत नाही असं मायनॉरिटी कमिटीपुढं मिस्टर मॅकडोनल्ड समोर उद्या आपल्याला पुन्हा रडगाणं गावं लागेल या विचारानं आम्हा प्रत्येकाला शर्मिंद करून टाकलं. ही लज्जास्पद आपत्ती टाळावी आणि आजचं मरण उद्यावर ढकलावं म्हणून सरोजिनी नायडूबाईंनी एक युक्ती सुचवली. पंजाबचा प्रश्न मध्यस्थाच्या कमिटीकडं सोपवायला आपण सर्वांनी तयार व्हावं आणि इतर प्रश्न सुटण्याच्या बेतात आहे असं जाहीर करून हा शर्मेचा प्रश्न टाळावा असं बाईंचं म्हणणं पडलं. पण शीख आणि मुसलमान यांचा वांधा उत्पन्न झाला. ते म्हणाले, आम्ही या गोष्टीवर विचार करून मग सांगतो. की वाटाघाटी होईपर्यंत रात्रीचे 8 वाजले होते. म्हणून पुन्हा 11 वाजता म्हणजे 3 तासांनी सर्वांनी जमावं आणि मध्यंतरी मुसलमानांनी आणि शिखांनी पंजाबबद्दलच्या सरोजिनीबाईंच्या सूचनेचा विचार करून आपापला निर्णय जाहीर करावा असं ठरलं. त्याप्रमाणे रात्री 11 वाजता आम्ही एकत्र जमलो. पण याही प्रसंगी पंजाबच्या वतीनं मला एक सूचना पुढं आणावी लागली. ती जर मी प्रारंभी आणली असती तर आधी तुम्ही स्वस्थ का बसला असा उपदेश मला ऐकायला मिळाला असता. म्हणून मी आधीच सांगितलंय की जे मध्यस्थ अगर लवाद पंजाबचा निर्णय देण्यासाठी तुम्ही नेमाल त्या लवाद मंडळातल्या सभासदांना पंजाबमधल्या अस्पृश्यांचा प्रश्न लक्षात घेऊन मग हिंदू, मुसलमान आणि शीख यांच्या संबंधीचा निर्णय देण्यासंबंधी तुम्ही स्पष्ट सूचना देऊन ठेवाव्यात. नाहीतर लवाद मंडळाच्या निर्णयाला विरोध करायला आपण भाग पडाल